हाय गाईस. आज होता शुक्रवारी मी सुट्टी घेतलेली ऑफिसला, कारण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जायचं होतं. माझे सासूबाईंनी जागा घेतलेली तर त्याचं रजिस्ट्रेशन होतं. जवळच होतं ठाण्याला, म्हणून ऑटोने गेलो. तर मी आणि आई ऑटोने गेलो आणि हजबंड बाईकने येत होता पाठवून. तर इथे सगळं रोडचं काम चालू होतं म्हणून खूप धूळ होत. इकडे मी रजिस्ट्रेशन ऑफिसला पोचलेली. इथे सगळं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होतं, म्हणून मला नीट फोन पकडता येत नव्हतं, कारण सिग्नेचर, स्टॅम्प आणि परत फोन होल्ड करा नीट जमत नव्हतं मला. हे काम एका 20-25 मिनटातच आटपून गेलेलं, जास्त वेळ नाही लागला. इथे हाताला इंक लागलेली स्टॅम्पचे, तेच मी केसाला पुसत होते. ते आम्ही पेपर चेक करत होतो, कुठे सिग्नेचर झाली आहे नाही झाली आहे. ही आम्ही शहापूरला छोटीशी जागा घेतली आहे, तर त्याचंच रजिस्ट्रेशन होतं. आईनीच इन्व्हेस्टमेंट केली आहे, आम्ही तर फक्त सिग्नेचरसाठी आलो आहे. पण चांगलं आहे की कुठेतरी इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन ती विकली तरी प्रॉफिटच आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स चेक करतो आहे. हे ॲक्च्युली आम्ही कोणाच्या थ्रू तरी गेलेलो आहे, म्हणून इथे रजिस्ट्रेशन होतं आहे. इकडे ते सगळं समजवत होते की काय काय आहे करून. एकदा ते चेक करतील आणि सगळं समजवायला लागतील, म्हणजे कुठे जागा, किती जागा घेतली आहे, किती पैसे गुंतवलेत आणि ॲड्रेस काय, हे सगळं. तर हे डिटेल्स वगैरे सगळे सांगून झाले. मग आम्ही इथून निघून दुसरीकडे जाणार होतो आणि आई कामाला जाणार होते, कारण आईचे ऑफिस जवळ आहे, आमचं लांब आहे, म्हणून आम्ही तर सुट्टीच घेतलेली. ॲक्च्युली मला मंडेला सुट्टी घ्यायची होती, कारण वटपौर्णिमा आहे. पण ठीक आहे, मग मी शुक्रवारी घेतली तर सोमवारी घेतली नव्हती. मग इथे सगळे डिटेल्स त्यांनी सांगितले. एकदा त्या लोकांनी चेक केले 2 जणांनी आणि सांगितलं पेपर्स तुम्हाला आम्ही पाठवून देऊ आल्यावरती, रजिस्ट्रेशन झाल्यावरती, जे पण जागेचं असतं रिक्वायर्ड डिटेल्स ते. आणि मग 10 दिवसाचा एक टाईम पिरियड सांगितलं. मग आम्ही तिथून निघालो. इथे मी मग हजबंडसोबत निघाली. आम्हाला बाईक द्यायची होती सर्व्हिससाठी. इथे सर्व्हिस सेंटर थोडंसं लांब आहे ट्रॅमचं, पण द्यायचीच होती म्हणून निघालो. काही इश्यू येत होतं गाडीमध्ये त्याला, म्हणून ही 4th टाईम आहे परत आम्ही जाऊन दिली. असं आम्ही त्याच्या अगोदर पण 3दा दिली. इथे येऊन ह्याला वाटलं की ह्याने रस्ता विसरला आहे किंवा चुकलं आहे. मग ह्याने सांगितलं. मग मॅप बघून ट्रॅमच्या शोरूमजवळ आलो. इकडे ऑलरेडी एक जण गाडी घेऊन आलेला. सकाळी 10 वाजलेले. इतक्या सकाळी पण जे ऑफिसला वगैरे जाणारे असतात ते सोडून जातात आपली गाडी, कारण संडेला ह्यांचं बंद असतं. मग इथे थोडासा वेळ गेला, परत अर्धा तास. मग आम्ही विचार केला की इथून जाताना खाऊनच जाऊ, कारण भूक लागलेली. मग परत घरी आलो. घरून जवळच मनीस कॅफे आहे, तिथे गेलो. फिल्टर कॉफी पियालो मस्तपैकी. ते चांगली असते, समोरासमोर बनवतात. माझी विदाऊट शुगर, याची विथ शुगर. आणि एक मसाला डोसा आणि मेदू वडा.
असं मागवलं. मेदूवडा एकदम ऑसम होता. मेदूवडानंतर मसाला डोसा खाणं पूर्ण नाही जमत, पण हे संपवलेलं कसं बसं आम्ही. मग इथून निघालो आम्ही फिश घ्यायला. इथून फिश मार्केट कोपरीला आहे. फ्रायडे होतं तर मार्केट चांगलं असतं आणि खूप टाईम झालं घेतलं नव्हतं, कारण म्हणजे उन्हाळा तेवढं बरोबर नसतात मच्छी, म्हणून गेलो नव्हतं. पण आता सुट्टी होती तर म्हटलं की थोडंसं जाऊन काहीतरी एक घेऊन येऊया. प्रॉन्स तर भेटतातच एनिवेज, थोडे बरोबर ठीक तर भेटतात, खराब तर नाही घेत. इथे आम्ही स्कूटी घेऊन निघालो. नंतर इकडेच पलीकडे क्रॉस करून फिश मार्केट आहे. मी त्याला त्याच साईडला स्कूटी लावायला सांगितले, कारण परत इकडे यावंच लागेल क्रॉस करून, तर तिथेच लावूया करून. मी चालत आली पुढे आणि हे मार्केट आहे. इथे प्रॉन्स पाहिले. सगळेच मच्छी एकदा बघून घेत होती, किंमत विचारून घेतली. मग इथे तारली पाहिले. तारली तर घ्यायचेच होते, छान ताजे होते, तर मी इकडून घेऊन टाकले. ही दुसरी मच्छी कोणती होती माहीत नाही, टोपलीत. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, ती आम्ही खाल्ली नाही कधी. तारली खूप सारे आलेले, अर्धा किलोमध्ये 300 रुपये किलो होती. 14 तर बसलेले त्याच्यात. आणि जास्त पण एकच मच्छी खायला कंटाळा येतो, म्हणून मग जरा पुढे जाऊन दुसरीकडे पण पाहिलं काय काय फिशेस आहेत. शार्क होती, बोंबील होते, खूप सारे मच्छी होते, बांगडे होते. हे बांगड्यांचं टेल एकदम येल्लो होतं, माहीत नाही का. नंतर ही मच्छी माहीत नाही. प्रॉन्स होते हे खूप सारे. फार्मिंगवाले पण होते, फ्रेश वॉटरचे पण होते. इकडचे मला थोडेसे लहान वाटत होते कम्पेअर टू फर्स्टवाल्या शॉपचे. इथे मी हजबंडला विचारलं की कोणते घेऊया. मग परत जाऊन आम्ही दुसरीकडचे जिथे अगोदर बघितलेले तिथे पाहिले. मग इथे घेतले जे 500वाले होते, 1 किलो घेतले. मोठेसे होते म्हणून ते घेतले. जे त्यांनी हात दाखवलं तेच घेतले. काय नाही, मग फटफट घरी येऊन सगळं काढलं बाहेर. प्रॉन्स काढायला डब्बा एक काढून घेतला, त्याला घासून घेतला नीटचं. चांगलंसं सिंक पण धुवून घेतलं आणि इथे फटफट प्रॉन्स साफ करत गेले. हे जे धागे नीटसर नव्हते, म्हणजे लांबच्या लांब स्ट्रेंग निघत नव्हती. मग याला कापूनच काढावं लागलं. मोठ्या प्रॉन्सला टेस्ट नव्हती जशी लाल प्रॉन्सला असते, पण आता नाईलाज म्हणून मी हे प्रॉन्स घेतलेले. सगळेच मोठे होते, लहान नव्हतेच. ही खूप मोठी होती प्रॉन्स, त्याला पण नीट साफ केलं. जितकं मोठं प्रॉन्स तितकं जास्त त्याच्यात घाण असते. मग इथे तारली साफ करायला घेतली. प्रॉन्सचा सगळं कचरा पिशवीत जमा केला आणि तारली ट्राय करत होती की असं निघतं आहे काय, पण नाही, त्याची खूपच वाट लागत होती. आणि चांगले होते तारली तर, जास्त होते तर सगळ्याचं खराब नाही केलं मी. खवळे पण होते छानसे आणि अंडी होती त्याच्यात. मग मी ते वरचं असं काढून घेतलं आणि नंतर बाथरूममध्ये
वेळीमध्येच कापून घेतलं तोंड. इथे एकदा पूर्ण साफ करून घेते, कारण इथेच मी जास्त प्रॉन्स विंग्सचं सोडलेलं. जर हातातलं पाणी बी उडालं असेल तर छानसं साफ करून घेतलं, म्हणजे कसं वास आणि परत मंडे, म्हणून चांगलं साबणने तिथे चोळून घेतलं. हे झाल्यानंतर एकदा प्रॉन्सला चांगलं धुवून घे. ते स्टँड आहे तर तिथे मी सुरा ठेवून दिले. आता ह्यांना चांगलं धुवायचं आहे. आता पण रेड पाणी आहे त्याच्यात, ते तारलीचंच आहे. तारली तर खूप ताजीच होती, नो डाऊट. अशी ताजी मिरची छोटी पण असेल ना, खूप मस्त वाटते. काही काही प्रॉन्सचे मी पाय ठेवलेले, रश्श्यात चव चांगली लागते म्हणून. इथे मीठ टाकते. रॉक सॉल्ट आणि नॉर्मल सॉल्ट मिक्स होतं. मी ट्राय करीन की ह्याचं जे बनवीन त्याचं व्हिडिओ काढू, पण वेळ नसेल तर नाही भेटत काढायला. फटफट जेवण करायचं असेल तर नाही जमत मला. ते आता लिंबू एकदा छानसं प्रेस करून घेते. लिंबू मीठने चांगलं चोळीन, धुईन, परत लिंबू मीठ लावून हळद लावून ठेवून देईन. हे तर मी दुपारी करणार नाही, रात्री संध्याकाळच्याच जेवणाला करणार आहे मी. चांगलं चोळून धुवून घेते. तारलीची जरा भीती वाटते हातात घेऊन त्याला हे करायला, काटे खूप असतात त्याला. तर हे बरे होते, मला लागले नाही